नमस्कार. मी श्रीमती शेख रेश्मा इस्माईल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्रवाडी. शासनाने विविध प्रकारची कामे शिक्षकांना लावली आणि शिक्षकांनी ती हसतही केली. पण आजकाल जे भटक्या कुत्र्यांच्या मोजणीचं काम शासनानं शिक्षकांना लावलेलं आहे, त्या कामाविषयी थोडीशी आमच्या सगळ्या शिक्षक बांधवांमध्ये खंत व्यक्त करण्यात येत आहे. कारण आमच्या पात्रतेचं हे काम नाही असं आम्हाला वाटते. कुठंतरी शिक्षणाचं वाटोळं करण्याचा विडा सगळ्यांनी मिळून उचललाय की काय असं आमच्या मनामध्ये शंका येते. आणि त्याच विचाराने मी माझ्या सर्व शिक्षक बांधवाच्या वतीने एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. आशा करते आपल्याला कविता नक्की आवडेल. माझ्या कवितेचं नाव आहे शिक्षक व्यथा. शिक्षण सोडून गुरुजी इतर कामासाठी धावा. शिक्षण सोडून गुरुजी इतर कामासाठी धावा आणि शिक्षणाचा पतनास हातभार लावा. माणसं झालीत मोजून आता, भटके कुत्रे तुम्ही मोजा. माणसं झालीत मोजून आता, भटके कुत्रे तुम्ही मोजा. काय केलाय गुन्हा आम्ही, कशाची देताय सजा. माणसं झालीत मोजून आता, भटके कुत्रे तुम्ही मोजा. काय केलाय गुन्हा आम्ही, कशाची देताय सजा. शिकवू द्या ना पोरांना, शिकवू द्या ना पोरांना, देशाचं होईल भलं. आणि अशाच अवकाळी योजनेनं जनतेचं पार वाटोळं झालं. काय केलाय कचरा आमचा, काय केलाय कचरा आमचा. आम्हाला शोभतील तीच कामे लावा आणि शिक्षण सोडून गुरुजी इतर कामासाठी धावा आणि शिक्षणाच्या पतनास हातभार लावा. कुत्रे मोजता मोजता एखाद्याला रेबीज होईल. कुत्रे मोजता मोजता एखाद्याला रेबीज होईल आणि तोही कुत्र्यासारखा तुमच्या अंगावर येईल. लिंक भरून भरून आणि क्लिक करून करून आधीच गुरुजी झालेत बेजार. लिंक भरून भरून आणि क्लिक करून करून आधीच गुरुजी झालेत बेजार. आज आता ताबडतोब याच्या ध्यासाने कित्येक जडलेत आजार. आज आता ताबडतोब याच्या ध्यासाने कित्येक जडलेत आजार. वाटोळ झाले पुढे आता, वाटोळ झाले पुढे आता. चांगला विचार बनी यावा आणि शिक्षण सोडून गुरुजी इतर कामासाठी धावा आणि शिक्षणाच्या पतनात हातभार लावा, हातभार लावा, हातभार लावा. धन्यवाद.